नमस्कार। बीड जिल्ह्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी। आंतर जिल्हा मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात आलेला आहे। स्थानिक गुन्हे शाखेने 2 आरोपींना अटक करत तब्बल 31 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत। या वाहनाची किंमत जवळपास 4,90,000 रुपये इतकी आहे। विशेष म्हणजे या कारवाईमुळे 15 बीड जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। नेमकी ही कारवाई कशी झाली, आरोपी कोण आहे आणि पोलिसांना इतके मोठे यश कसे मिळाले, याबाबत जाणून घेऊया सविस्तर। बीड जिल्ह्यातील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिक गुन्हे शाखा सतर्क झाली होती। पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपनिरीक्षक विघ्ने यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते। 14 जुलै 2026 रोजी हे पथक गेवराई उपविभागातील शिरसदेवी परिसरात गस्त घालत असताना त्यांना नंबर प्लेट नसलेली एक संशयास्पद मोटरसायकल आढळली। पोलिसांनी चालक गणेश सुदाम बहिरे राहणार पांढरवाडी याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने धक्कादायक कबुली दिली। ही मोटरसायकल चोरीची असून ती विकण्यासाठी वैभव बाबासाहेब खेडकर राहणार माही जळगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर याने दिल्याचे त्यांनी सांगितले। गणेश बहिरने आणखीन एक महत्वाची माहिती दिली। प्रत्येक चोरीची मोटरसायकल विकल्यानंतर गणेश बहिर याला 5,000 रुपये कमिशन मिळत होते। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ माही जळगाव येथे धाड टाकून वैभव बाबासाहेब खेडकर याला अटक केली। चौकशी दरम्यान वैभव याने अनेक धक्कादायक खुलासे केले। त्यांनी बीड, अहिल्यानगर, पुणे शहर, पुणे ग्रामीण, सांगली, सोलापूर ग्रामीण या जिल्ह्यातून एकूण 31 मोटरसायकल चोरल्याचे कबूल केले। यापैकी 14 मोटरसायकली विक्रीसाठी गणेश बहिरेकडे दिल्या होत्या। उर्वरित 17 मोटरसायकली त्याच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी जवळपास 14,90,000 रुपये किमतीच्या 31 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या। या कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे आहेत ते पण उघड करण्यामध्ये मदत मिळाली आहे आणि त्याच्यामुळे तक्रारदारांना पण मोठा दिलासा मिळाला आहे। तपासात आणखीन एक महत्वाची बाब समोर आली आहे। मुख्य आरोपी वैभव बाबासाहेब खेडकर हा सराईत गुन्हेगार असून 2022-23 या काळात जामखेड पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात जवळजवळ 30 मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत। यावरून तो अनेक वर्षापासून वाहन चोरीच्या गुन्ह्यामध्ये सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे। बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे आंतर जिल्हा मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा मोठा पर्दाफाश झाला आहे। या टोळीत आणखी कोण सहभागी आहे, इतर चोरीच्या घटनांशी त्याचा काही संबंध आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत। बीड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे जिल्ह्याभरातून स्वागत होत आहे। यामुळे वाहन चोरीच्या घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अशाच महत्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। मी डॉक्टर लड्डा, भेटू पुढील बातमीमध्ये। नमस्कार।